नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टेट बोर्ड मधल्या इयत्ता 10वीचा राज्यशास्त्र हा विषय अभ्यासणार आहोत। त्यामध्ये आपण सर्वात पहिलं प्रकरण बघूयात, साम्राज्यवाद। बघा, आधुनिक जगाच्या इतिहासात अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती यांनी मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला होता। औद्योगिक क्रांती ही 18व्या शतकातील महत्त्वपूर्ण घटना मानली जाते। जगावर औद्योगिक क्रांतीचे परिणाम देखील झालेले होते। बघा, आधुनिक काळातील साम्राज्यवाद हे औद्योगिक क्रांतीचं अपत्य आहे। पूर्वीच्या काळी अनेक राजे शेजारच्या किंवा दूरवरच्या प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत असायचे आणि याच महत्त्वाकांक्षेमधूनच जगात ग्रीक, रोमन, तुर्की अशा प्रकारची साम्राज्य निर्माण झालेली होती। भारतात चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, बादशाह अकबर यांनी बलाढ्य साम्राज्य निर्माण केले। आपल्या देशाबद्दल वाटणारी अभिमानाची गोष्ट आणि स्वतःच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करणे ही पारंपरिक साम्राज्यवादाचे मुख्य प्रेरणास्रोत होते। सुरुवातीच्या काळामध्ये राजे महाराजे आपला साम्राज्य विस्तार करताना संपत्ती आणि इतर आर्थिक फायदे मिळवणे या गोष्टींना फारसं महत्त्व देत नव्हते। आधुनिक काळात साम्राज्यवादाचं स्वरूपच बदलून गेलेलं होतं। त्यामध्ये आता आपण सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण भौगोलिक शोध पाहूयात। बघा, इसवी सन 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तंबूल हे ठिकाण ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतलेलं होतं। त्यामुळे आशियाकडे जाणारा जो खुष्कीचा मार्ग होता तो खुष्कीचा भूमार्ग होता, तर तो युरोपीय लोकांना व्यापारासाठी बंद करण्यात आला आणि या काळामध्येच बघा युरोपातील व्यापार वाढला होता। हा मार्ग तुर्कांच्या ताब्यात गेल्यामुळं युरोपीय लोकांना जलमार्गाचा शोध घेण्याची आवश्यकता वाटू लागलेली होती। युरोपातील व्यापारी पूर्वेकडील देशांबरोबरच व्यापार करण्यास उत्सुक होते। पोर्तुगीज राजा हेनरी याने नौकानयनाला उत्तेजन दिलं। युरोपातील अनेक राजे व व्यापारी यांनी नवे सागरी मार्ग शोधून काढणाऱ्या दर्यावर्दींना प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळेच धाडशी खलाशांनी नव्या जलमार्गाचा शोध लावायला सुरुवात केली। होकायंत्र व ॲस्ट्रोलॉब म्हणजेच वेदयंत्र यांच्यासारख्या यंत्रांचा शोध हा नव्याने तयार केलेले नकाशे आणि मार्गदर्शक पुस्तकं सागरी प्रवासाला उपयुक्त ठरलेली होती। बघा, पृथ्वी सपाट नसून गोल आहे या कोपर्निकसच्या कल्पनेच्या आधारेच भूसंशोधकांनी अज्ञात भूप्रदेश शोधून काढला। ख्रिस्तोफर कोलंबस, जॉन कॅबट, अमेरिगो वेस्पुशी यांनी 15व्या शतकात अमेरिका खंडाचे उत्तर, पूर्व व मध्य भाग प्रथमतः प्रकाशात आणले। 1606 ते 1732 मध्ये इंग्लंडने उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या। वास्को द गामा यांनी भारताकडे जाणाऱ्या सागरी मार्गाचा शोध लावला। पहिला पोर्तुगीज खलाशी जो आहे फर्डिनांड मॅगेलन हा सागरी मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या ईर्षेनंच सागरी सफरीवर निघालेला होता आणि तो सफरीवर असतानाच मारला गेला। त्यांच्या सहकार्याने ही प्रदक्षिणा पूर्ण केली। सागरी सफरीतूनच स्पॅनिश, पोर्तुगीज, डच, इंग्रज व फ्रेंच यांनी नव्याने शोधलेल्या प्रदेशामध्ये वसाहती स्थापन केल्या आणि या नव्या प्रदेशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी युरोपियन राष्ट्रांमध्ये जीवघेणी स्पर्धा देखील सुरू झाली आणि या स्पर्धेत इंग्लंड हे आघाडीवर होते। त्यानंतर पुढे आता वसाहतवाद पाहूया। बघा, एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एका विशिष्ट भागामध्ये वस्ती करणं म्हणजेच काय, तर म्हणजेच वसाहतवाद स्थापन करणे होय। आर्थिक व लष्करी दृष्ट्या समर्थ देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापून त्या ठिकाणी वसाहती स्थापन करून आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात। युरोपीय राष्ट्रांनी आशिया व आफ्रिका खंडातील राष्ट्रांवर आपला साम्राज्यवाद लादला। त्यानंतर या साम्राज्यवादाचा अर्थ बघा कशा प्रकारचा आहे।
साम्राज्यवादाचा अभ्यास करताना साम्राज्यवाद म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. बघा, साम्राज्यवाद हा शब्द जो आहे तो इम्पिरियम या लॅटिन शब्दापासून निर्माण झालेला आहे. इम्पिरियम याचा अर्थ अधिकार किंवा सत्ता आहे. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं व अनेक नव्या वसाहती स्थापन करणं यालाच साम्राज्यवाद असं म्हणतात. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणं म्हणजे साम्राज्यवाद होय. साम्राज्यवाद हा वसाहतवादातून निर्माण झालेला आहे. तर या साम्राज्यवादाची कारणे बघा काय काय आहेत. प्रबोधन चळवळीतून आकाराला आलेल्या युरोपीय राष्ट्रांमध्ये आधुनिक समाजवादाची लालसा निर्माण झाली होती आणि या लालसेमधूनच 1914 पर्यंत संपूर्ण आशिया खंड व आफ्रिका खंड आपल्या वर्चस्वाखाली आणला. 17व्या शतकापासून सुरू झालेल्या साम्राज्यवादाला अनेक घटना कारणीभूत ठरली होती. तर ती कारणीभूत घटक बघा कोणकोणते होते. पहिला म्हणजेच होता वैज्ञानिक शोध. जॉन के पासून राईट बंधूंपर्यंतच्या संशोधकांनी लावलेल्या अद्भुत शोधामुळे मानवी जीवन गतिमान झालं. बाष्पशक्ती, विद्युत शक्ती, कोळसा, लोखंड या शोधांमुळे वाहतूक व दळणवळण क्षेत्रामध्ये प्रचंड गतिमानता आली. विज्ञानाने आधुनिक शास्त्रज्ञांची देखील निर्मिती केली. विज्ञानामुळेच मानवातील अतिमहत्वाकांक्षा जागी झाली आणि त्यामुळेच बघा अनेक राष्ट्रांमध्ये साम्राज्यवाद वाढीस लागला. त्यानंतर पुढचं कारण होतं बघा साम्राज्यवादाचं, ते म्हणजेच औद्योगिक क्रांती. या औद्योगिक क्रांतीमुळे आधुनिक साम्राज्यवादाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. यंत्रामुळे उत्पादनाचा वेग देखील वाढला. मालाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली आणि त्यामुळेच बघा तयार झालेल्या मालाची देशांतर्गत विक्री होणं अशक्य झालं आणि त्यातूनच नवीन बाजारपेठांचा शोध सुरू झाला. त्यानंतर पुढचं महत्वाचं कारण आहे बघा साम्राज्यवादाचं, ते म्हणजेच कच्च्या मालाची आवश्यकता. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. कच्चा माल कमी पडू लागला. युरोपीय राष्ट्रांमध्ये स्वतःचा माल विकण्याची स्पर्धा जणू सुरू झाली आणि या स्पर्धेत टिकायचं जर असेल तर आपला जो माल आहे तो माल स्वस्त किमतीत विकणं आवश्यक होतं आणि त्याकरता उत्पादन खर्च कमी करणे आणि कच्चा माल स्वस्त दरामध्ये मिळवणे या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. कच्चा माल मिळवण्याकरता वसाहत हेच चांगले साधन होते आणि यासाठी युरोपीय राष्ट्रे आशिया व आफ्रिका खंडाकडे वळली. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा साम्राज्यवादाचं, ते म्हणजेच आशिया आफ्रिका खंडाची संपन्नता. आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्रे नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न होती. सोने, चांदी, हिरे, लोखंड, कोळसा या खनिज पदार्थांचे साठे आफ्रिका खंडात हे विपुल प्रमाणामध्ये होते. आशिया खंडामध्ये मसाल्याच्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत होते. या भूभागातील वसाहती आपल्या ताब्यात आल्यास तेथील खनिज संपत्ती आपल्या मालकीची होईल आणि त्यातूनच आपल्याला प्रचंड फायदा मिळवता येईल आणि आपला देश जो आहे तो अधिक संपन्न होईल. या भूमिकेमधूनच युरोपियन राष्ट्र आशिया व आफ्रिका खंडाकडे वळालेली होती. त्यानंतर पुढचं महत्वाचं कारण आहे बघा युरोपातील नवोदित राष्ट्रे. 19व्या शतकामध्ये जर्मनी व इटली यांचं एकीकरण होऊन ही नवीन राष्ट्र उदयाला आलेली होती. इंग्लंड सारख्या राष्ट्राचे प्रचंड साम्राज्य असावं व आपल्याकडे वसाहती नसाव्यात याची नवोदित राष्ट्रांना खंत वाटू लागली आणि हीच राष्ट्र वसाहती मिळवण्यासाठी प्रयत्नशील झाली. त्यांनी बघा आक्रमक राष्ट्राचा पुरस्कार देखील केला. जर्मनीच्या इटली साम्राज्यवादी स्पर्धेमुळेच जगामध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालं. युरोपामध्ये नव्याने उदयास आलेल्या राष्ट्रांमुळे साम्राज्यवाद वाढीस लागला. त्यानंतर बघा पुढचं महत्वाचं कारण आहे की राजकीय वर्चस्वाची महत्वाकांक्षा. वसाहती जिंकून घेणे आणि त्या दीर्घ काळासाठी आपल्या ताब्यात ठेवणे यासाठी या वसाहतींचं संरक्षण करण्याची आवश्यकता होती. सागरातील आणि जमिनीवरील लष्करी ठाणी ज्या आहेत त्या ठाणी जिंकून घेण्याची स्पर्धा युरोपीय राष्ट्रांमध्ये सुरू झाली.
आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा वाढावी यासाठी युरोपीय राष्ट्रे साम्राज्य विस्तार करू लागली. एखाद्या देशाचं मोठेपण त्यांच्या ताब्यात असलेल्या वसाहतींवरून ठरू लागले. या साम्राज्यवादाच्या विकासातून युरोपीय राष्ट्रांमध्ये परस्परांविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येक राष्ट्र आपल्या रक्षणाची जय्यत तयारी देखील करू लागले आणि त्यामधूनच वसाहती मिळवण्याची स्पर्धा ही वाढतच गेली. त्यानंतर साम्राज्यवादाचं पुढचं कारण आहे बघा, धर्मप्रसार. ख्रिस्ती धर्माचा प्रसार जगभर व्हावा अशी युरोपियनांची इच्छा होती. त्यांचा धर्म व संस्कृती जगात सर्वात श्रेष्ठ आहे अशी त्यांची समजूत होती. इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवलं ते हाती तराजू व बायबल घेऊन. यातील तराजू हे व्यापाराचं व बायबल हे धर्मप्रसाराचं प्रतीक होतं. वसाहती स्थापन केल्यानंतर अनेक धर्मप्रसारक तेथे पोहोचले. धर्माच्या प्रसारासाठी अनेक मिशन स्थापन झाल्या. त्यातूनच बघा साम्राज्यवाद हा वाढीस लागलेला होता. त्यानंतरचं कारण आहे की आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांचा दुबळेपणा. ज्या काळामध्ये बघा आधुनिक साम्राज्यवादाचा विकास होत होता त्या काळातच आशिया व आफ्रिका ही खंड जी आहेत ती खंड विस्ताराने मोठी होत होती. परंतु मध्ययुगातील अनेक आक्रमणे, सरंजामशाही, शेती, व्यापार उद्योगाचा ऱ्हास यांच्यामुळे राजकीय व आर्थिकदृष्ट्या दुबळी व मागासलेली होती. धर्म, पंथ, भाषा यांच्यामध्ये समाज विभागला गेलेला होता आणि त्यामुळेच वैज्ञानिक दृष्ट्या प्रबळ असलेल्या युरोपीय राष्ट्रांनी या दुबळेपणाचा फायदा घेतला आणि युरोपीय राष्ट्रांनी त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणलं. त्यानंतर पुढचा साम्राज्यवाद आहे बघा, आर्थिक साम्राज्यवाद. अप्रगत राष्ट्रावर आर्थिक व राजकीय वर्चस्व मिळवून तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग आपल्या देशासाठी करणं, देशाला जास्तीत जास्त आर्थिक फायदे मिळवून देणं हे नव्या साम्राज्यवादाचं प्रमुख उद्दिष्ट होतं. या नव्या प्रकारच्या साम्राज्यवादाला आर्थिक साम्राज्यवाद असे म्हणतात. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करणे याला आर्थिक साम्राज्यवाद असे म्हणतात. 18व्या शतकात औद्योगिक क्रांती प्रथम इंग्लंडमध्ये झाली, म्हणूनच बघा इंग्लंडला औद्योगिक क्रांतीचं माहेरघर असं म्हटलं जातं. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा युरोपीय राष्ट्रांमध्ये प्रसार झाला. औद्योगिक क्रांतीने भांडवलशाहीला जन्म दिला. व्यापारी कंपन्यांमुळे युरोपीय देशांची आर्थिक भरभराट देखील होत होती आणि या आर्थिक भरभराटीमधूनच इंग्लंडमधील धनसंचय वाढीस लागला. युरोपात भांडवलशाही अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली. भांडवलशाही ही मोठ्या प्रमाणावर उत्पादन व त्याच्या विनिमयावर आधारलेली अर्थव्यवस्था होती. भांडवलशाहीच्या विस्तारातून नव्या प्रकारचा साम्राज्यवाद अस्तित्वात आला. औद्योगिकीकरण झालेल्या युरोपीय राष्ट्रांनी व्यापार वाढीसाठी साम्राज्य विस्ताराचं धोरण स्वीकारलं. अर्थकारण या साम्राज्यवादाचा आत्मा होता. परंतु 19व्या शतकातील या साम्राज्यवादाचं स्वरूप बदलून काळाच्या ओघामध्ये आर्थिक वर्चस्वाबरोबरच राजकीय, धार्मिक, वांशिक वर्चस्व प्रस्थापित करू लागले. त्यानंतर पुढे आता आपण साम्राज्यवादी वर्चस्वाची विविध रूप पाहूया. युरोपीय राष्ट्रांनी साम्राज्यवादी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपापल्या गरजेनुसार आशिया व आफ्रिका खंडावर वेगवेगळ्या प्रकारे आपले वर्चस्व जे आहे ते वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं. राजकीय गुलामगिरी लादणे, एखाद्या देशाला संरक्षण देऊ करणे, व्यापारी करार, परक्या देशांच्या गळी उतरवणे, स्वतःची व्यापारी मक्तेदारी निर्माण करणे आणि जिथे शक्य असेल तेथे फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब करणे यांचा समावेश होता. साम्राज्य विस्तार केलेल्या प्रदेशामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून साम्राज्यवादी राष्ट्रांनी आर्थिक आशिया व आफ्रिका खंडावर आपली संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळामध्ये आर्थिक साम्राज्यवादाचं स्वरूप हे अधिकच व्यापक बनत गेलं. कच्च्या मालासाठी वसाहती काबीज करणं आणि त्याच प्रदेशामध्ये पक्क्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठा उपलब्ध करणे
लष्करीदृष्ट्या महत्वाची ठिकाणं आपल्या ताब्यात घेणे, आपल्या ताब्यातील वसाहतींची आर्थिक लूट करणे आणि स्वतःच्या देशाची अर्थव्यवस्था संपन्न करणे, त्यासाठी त्यांनी वसाहतीवर वेगवेगळे निर्बंध लादले आणि स्वतःच्या देशासाठी अनेक सवलती देखील मिळवल्या. त्यानंतर पुढे आता आपण या आशियातील साम्राज्यवाद काय आहे तर तो आशियातील साम्राज्यवाद पाहणार आहोत. बघा, युरोपियन राष्ट्रांनी आशिया खंडामधले जे भारत, चीन, जपान, म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश, इंडोनेशिया, मलाया, फिलिपाईन्स, थायलंड या देशांवर विविध प्रकारे आपला साम्राज्यवाद लादलेला होता. तर त्यामध्ये आपण सर्वात पहिले भारतामधला जो साम्राज्यवाद आहे तर तो भारतामधला साम्राज्यवाद पाहूयात. त्यामध्ये सर्वात पहिले आहे पोर्तुगीज. बघा, इसवी सन 1498 मध्ये वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात ते पोहोचलेले होते आणि तेथील झामोरीन राजाकडून त्याने व्यापारी सवलती देखील मिळवल्या. सुरुवातीच्या काळामध्ये भारताच्या राजकारणात पोर्तुगीजांचा विशेष महत्त्व होतं. पण बघा, एकाच वेळी धर्मप्रसार, सत्ता विस्तार आणि व्यापार या गोष्टी करण्याचा पोर्तुगीजांचा जो प्रयत्न होता तो त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळेच पोर्तुगीजांना भारतामध्ये साम्राज्य हे काही निर्माण करता आलं नाही. पोर्तुगीजांना केवळ गोवा, दीव दमण या प्रदेशावरच समाधान मानावं लागलं. त्यानंतर आले होते डच. पोर्तुगीजांच्या नंतर बघा, डच भारतामध्ये व्यापार करण्याकरता इसवी सन 1595 मध्ये आलेले होते. डचांनी सुद्धा भारतामध्ये येऊन व्यापाराला सुरुवात केली आणि व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी बघा आपलं लक्ष जे आहे ते लक्ष आग्नेय आशियातील बेटावरच केंद्रित केलेलं होतं. त्यानंतर आहे फ्रेंच. इसवी सन 1625 पासून फ्रेंचांनी भारतात व्यापार सुरू केला. फ्रेंचांना केवळ चंद्रनगर, पॉंडेचेरी म्हणजेच पुदुचेरी, कारिकल, येनम व माही या प्रदेशावरच समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर आता इंग्रज पहा. इंग्रजांनी इसवी सन 1600 मध्येच भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही केलेली होती. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मुघलांची सत्ता होती. इसवी सन 1615 मध्ये बघा, मुघल बादशहा जहांगीराकडून सुरत येथे बखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये फक्त व्यापार करण्याचं धोरण हे अवलंबलं होतं. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर सरदारांच्या आपापसातील मतभेदामुळे मुघल सत्ता ही कमकुवत झालेली होती आणि या काळामध्ये भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यामुळे इंग्रजांनी भारतात राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यानंतरची झाली कर्नाटक युद्ध. त्यालाच इंग्रज फ्रेंच युद्ध देखील म्हटलं जातात. बघा, कर्नाटक प्रांतामध्ये इंग्रज फ्रेंच यांच्यातील व्यापारी, कुरबुरी व नवाबाच्या दरबारातील राजकारण यामुळे संघर्ष हा निर्माण झालेला होता. कर्नाटकातील तीनही युद्ध इंग्रज फ्रेंच संघर्षातूनच निर्माण झालेली होती. बघा, पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंच सेनानी डुप्ले यांच्या कर्तृत्वाने फ्रेंचांना विजय मिळाला. दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रज सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या मुत्सद्देगिरीमुळे फ्रेंचांचा पराभव झाला आणि फ्रेंचांनी इंग्रजांची पॉंडेचेरीचा तह केला. 1760 मध्ये कर्नाटक राज्यातील वांदिवॉश येथे झालेल्या कर्नाटकच्या तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांची सरशी होऊन व्यापारी वर्चस्व प्रस्थापित झाले आणि फ्रेंचांचा पराभव झाला. या पराभवानेच बघा भारतात इंग्रजांनी आपलं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर पुढे आहे बंगालमधील इंग्रजी सत्तेचा पाया. इसवी सन 1757 मधील प्लासीची लढाई व इसवी सन 1764 मधील बक्सारच्या युद्धातील इंग्रजांच्या विजयामुळे बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया हा घातला गेला. त्यानंतर आहे दक्षिण भारतातील विस्तार. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण भारतामध्ये निजाम, हैदर अली व मराठे या तीन बलाढ्य सत्ता होत्या
इंग्रजांनी निजाम व मराठ्यांची मदत घेऊन हैदर अली व त्यांचा मुलगा टिपू सुलतान यांचा पराभव केला. इसवी सन 1775 पासून 1818 पर्यंत इंग्रज व मराठी यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धामध्ये महादजी शिंदे यांनी इंग्रजांचा पराभव केला. दुसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. नंतर बघा आष्टी येथे झालेल्या तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करून मराठी सत्तेवर विजय मिळवला. निजामाने आपल्या पदरी इंग्रजांची तैनाती फौज ठेवली आणि तैनाती फौजेच्या माध्यमातूनच इंग्रजांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी साम्राज्य विस्ताराचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे आहे पंजाबमधील सत्ता विस्तार. मराठ्यांच्या पराभवानंतरच संपूर्ण भारतामध्ये शिखांची सत्ता सोडल्यास कोणतीही स्थानिक सत्ता जी आहे ती सत्ता उरलेली नव्हती. महाराजा रणजित सिंहाच्या प्रयत्नातूनच शिखांचं संघटन झालं. त्यांचा धोका जो आहे तो ईस्ट इंडिया कंपनीला वाटत होता. महाराजा रणजित सिंह सत्तेवर असेपर्यंत इंग्रजांना शिखावर वर्चस्व हे निर्माण करताच आलं नाही. पंजाब, सिंध, काश्मीर व आजच्या पाकिस्तानाच्या परिसरामध्ये शिखांचं बलाढ्य राज्य होतं. इसवी सन 1839 मध्ये महाराजा रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर शीख सत्ताधारी आणि सरदारातील तंटे व दुही इंग्रजांच्या पथ्यावर पडले. इसवी सन 1845 ते 1849 या कालखंडामध्ये शीख सत्ता नेस्तनाबूत करून शिखांच्या ताब्यातील विशाल प्रदेश आपल्या ताब्यात मिळवला. त्यानंतर पुढे आहे इंग्रजांचा एकछत्री अंमल. लॉर्ड डलहौसीने संस्थाने विलगीकरणाची मोहीम हाती घेऊन दत्तक वारसा नामंजूर केलं. झाशी, नागपूर, सातारा, संबळपूर, उदयपूर इत्यादी संस्थाने खालसा करून ब्रिटिश साम्राज्यास जोडली आणि तसेच अयोध्येचे संस्थान अनागोंदी राज्यकारभार या नावाखाली खालसा केले, तर काही संस्थानिकांचे तनखे देणे बंद केले व तेथे आपली सत्ता स्थापन केली. अशा प्रकारे इसवी सन 1757 ते 1857 या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये बहुतांश भारत आपल्या वर्चस्वाखाली आणून इंग्रजांनी जो आहे ते एकछत्री अंमल प्रस्थापित केलेला होता. त्यानंतर पुढे आता आपण चीन मधलं साम्राज्यवाद पाहूयात. बघा, चीन हा आशिया खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला निद्रिस्त देश असं म्हटलं जायचं. चीनी लोक आपल्या संस्कृतीला जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती समजत होते. चीन सारखा महाकाय देश युरोपियनांच्या वर्चस्वाखाली जाण्यासाठी तेथील मांचू राजवट जी झालेली आहे 1644 ते 1911 दरम्यान, तर मोठ्या प्रमाणात ती मांचू राजवट कारणीभूत ठरलेली आहे. समुद्रमार्गे चीनला येणारे पोर्तुगीज हे पहिले युरोपीय व्यापारी होते. इसवी सन 1517 मध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज चीनच्या कॅन्टन बंदरात उतरले. त्या बंदरापुरत्याच व्यापारी सवलती देखील मिळवल्या. त्यानंतर पोर्तुगीजांनी मकाऊ बेट ताब्यात घेतला. पोर्तुगीजांनंतर फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड, बेल्जियम, रशिया यांनी देखील व्यापारी सवलती मिळवल्या. चीनच्या किनाऱ्यावर देखील त्यांनी वखारी स्थापन करून व्यापार केला. परंतु 200 वर्ष चीनने युरोपियनांना आपल्या अंतर्गत प्रदेशामध्ये ढवळाढवळ करू दिली नाही. चीनी समाजावर जुन्या कन्फ्युशियन्सवादी तत्वज्ञानाचा प्रभाव होता. चीनने जाहीर केलेल्या 8 कर्मी नियमावलीनुसार युरोपियनांवर अनेक बंधनं देखील घालण्यात आलेली होती. चीनमध्ये प्रवेश करणाऱ्या युरोपियनांना चीनी सम्राटाला कुरणीसाद करावा लागत असायचा. तरी देखील बघा, इंग्लंडने चीनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला चहा, रेशीम, चिनी मातीची भांडी अशा व्यापारातून चीनला भरपूर फायदा होऊ लागला होता. औद्योगिक क्रांतीच्या प्रसाराबरोबरच चीनमध्ये मोठ्या प्रमाणात परिस्थिती बदलली. पाश्चिमात्य देशातील वस्तू चीनमध्ये विकू लागल्या. व्यापार वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी
पोहॉंग नावाची संघटना देखील स्थापन केली. त्यानंतर आता या अफूचं पहिलं युद्ध पाहूयात. ब्रिटिश व्यापारी भारतातून अफू आणून चीनमध्ये विकत असायचे. चीनी सरकारचा अफूच्या व्यापाराला विरोध होता. युरोपीय व्यापारी अफूचा चोरटा व्यापार करतच राहिलेले होते. चीनी लोक चांदीच्या मोबदल्यात अफू विकत घेऊ लागले आणि त्यामुळे चांदीचा जो ओघ आहे तो ओघ इंग्लंडकडे जाऊ लागला. अफूच्या व्यापारामधून चीन व इंग्लंड यांमध्ये इसवी सन 1840 मध्ये युद्ध सुरू झालं. त्यालाच अफूचं पहिलं युद्ध असं म्हणतात. बघा, या युद्धामध्ये चीनचा पराभव होऊन मांचू राजसत्तेला इंग्रजांशी तह हा करावा लागलेला होता. इसवी सन 1842 मध्ये चीन व इंग्रज यांच्यातील तहाला नानकिंगचा तह असं म्हटलं जातं आणि या तहानुसारच इंग्लंडला कॅन्टन बंदराशिवाय इतर 4 बंदरं जी आहेत ती व्यापारासाठी खुली करावी लागलेली होती. हाँगकाँग बेट देखील इंग्रजांना मिळालं होतं आणि त्याचाच फायदा घेऊन पुढील 10 वर्षांमध्ये अमेरिका, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, पोर्तुगाल, रशिया राष्ट्रांनी चीनकडून व्यापारासाठी सवलती मिळवल्या. त्यानंतर पुढचं आहे अफूचं जे दुसरं युद्ध कसं झालं. बघा, इसवी सन 1856 मध्ये इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांनी चीन बरोबर युद्ध केलं. त्यालाच अफूचं दुसरं युद्ध असं म्हणतात. चीनच्या मांचू सम्राटाचा पराभव होऊन अफूचं दुसरं जे युद्ध आहे ते युद्ध पेकिंगच्या तहाने समाप्त झालं. या तहानुसार परकीय व्यापाऱ्यांना आणखी 6 बंदरं चीनने खुली करून दिली होती. अफूच्या व्यापाराला परवानगी देखील दिली. परकीय वकिलांना पेकिंगमध्ये राहण्यास मान्यता दिली. चीनमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांना धर्मप्रसार करण्याची परवानगी देऊन त्यांच्या संरक्षणाचं आश्वासन देखील दिलं. इसवी सन 1860 मध्ये रशियाने चीनवर आक्रमण करून चीनकडून अमूरचा किनारा मिळवला. युरोपियन राष्ट्रे चीनच्या प्रदेशांचे विभाजन करत होते. जपानने देखील इसवी सन 1894 ते 95 मध्ये चीनवर आक्रमण करून चीनचा पराभव केला. जपानने चीनमधील काही प्रदेश मिळवला. त्यानंतर आहे चीनी टरबुजाचे वाटे. बघा, साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या. त्यांनी चीनवर बघा कोणत्या प्रकारचं आर्थिक वर्चस्व जे आहे ते निर्माण केलं होतं. ते म्हणजेच पहिलं आहे इंग्लंडने चीनच्या व्यापार व जकातीवर नियंत्रण ठेवलं. दुसरं म्हणजेच फ्रान्सने टपाल व्यवस्थेवर नियंत्रण ठेवलं आणि तिसरं म्हणजेच चीनचे लोहमार्ग जे आहेत ते लोहमार्ग युरोपियन राष्ट्रांच्या नियंत्रणाखाली गेले. साम्राज्यवादी राष्ट्रांच्या वर्चस्वाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये चीनची विभागणी झाली आणि या प्रक्रियेला चीनी टरबुजाचे वाटे असे म्हणतात. आफ्रिका खंडाचं जसं विभाजन झालं होतं तसंच बघा चीनचं देखील विभाजन होईल असं अमेरिकेला वाटलेलं होतं. त्यानंतर पुढे आहे मुक्त व्यापार विषयकचं धोरण. चीनने प्रत्यक्ष राजकीय विभाजन टाळण्यासाठी आणि आर्थिक लाभ उठवण्यासाठी इसवी सन 1899 साली अमेरिकेने मुक्त व्यापार विषयक धोरणांची घोषणा केली. चीनच्या कोणत्याही भागामध्ये व्यापार करण्यासाठी सर्व देशांना समान हक्क असावेत असं ते धोरण होतं. सर्व साम्राज्यवादी राष्ट्रांनी अमेरिकेच्या या धोरणाला मान्यता दिली होती, परंतु रशियाने मान्यता न दिल्यानं चीनचं विभाजन हे झालंच नाही. त्यामुळे पुढच्या काळामध्ये साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात शोषण केलेलं होतं. त्यानंतर पुढे आता आपण जपानमधील साम्राज्यवाद पाहूया. आशिया खंडाच्या अतिपूर्व टोकावरील जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. बघा, 16व्या शतकापासून पोर्तुगीज, स्पॅनिश, डच हे युरोपियन लोक जपानशी कमी अधिक प्रमाणामध्ये व्यापार करत असायचे आणि व्यापाराबरोबरच ख्रिश्चन धर्माचा प्रसार देखील करण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते आणि हे प्रयत्न केल्यामुळेच जपानी लोकांनी त्यांना हकलावून लावले व युरोपशी असलेले सर्व जे संबंध आहेत ते संबंध तोडून टाकले. जपान
हा एक आत्मकेंद्रित देश बनला आणि या वृत्तीमुळेच बघा युरोपियन राष्ट्रांनी जपानची सर्व दारे सुमारे 150 वर्ष बंद ठेवली होती. म्हणूनच जपान हे संन्यासी राष्ट्र म्हणून ओळखलं जात असायचं. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या तुलनेमध्ये जपान हे एक मागासलेले सामंतशाही राष्ट्र होते. इसवी सन 1850च्या दरम्यानमध्ये अमेरिकेचे जपानकडे विशेष लक्ष गेले. अमेरिकेला आपला व्यापार करण्यासाठी जपान हे चांगले क्षेत्र आहे असे वाटत होते आणि त्यासाठी जपानशी संबंध प्रस्थापित करणे अमेरिकेला आवश्यक वाटत होते. इसवी सन 1852 मध्ये अमेरिकन नाविक मोहिमेचा प्रमुख म्हणून कमोडोर मॅथ्यू पेरी यांची नेमणूक देखील करण्यात आली. इसवी सन 1853 मध्ये त्यांनी प्रथम जपानमधील येडो आखातात प्रवेश केला आणि त्यांनी अमेरिकन जहाजांना जपानी समुद्रामध्ये संरक्षण व व्यापारी सवलती मिळाव्यात म्हणून जपानी सरकारला विनंती देखील केली. त्यानंतरचा आहे कानागावा करार. पेरीच्या नौदलाचा आकार व सामर्थ्य लक्षात घेऊनच बघा जपानी सम्राटांचा पंतप्रधान तोकुगावा शोगुन यांनी अमेरिकेशी 31 मार्च 1854 रोजी कानागावा येथील व्यापारी करार केलेला होता आणि या करारानुसार बघा लाकूड, कोळसा व पाणी घेण्यासाठी शिमोदा व हकादोत ही 2 बंदरे अमेरिकेला खुली करावीत. दुसरं म्हणजे अमेरिकेचा दूत जपानमध्ये राहावा. तिसरं म्हणजे अपघातात सापडलेल्या अमेरिकन खलाशांना जपानकडून मदत मिळावी आणि चौथं म्हणजे जपानच्या नियमाप्रमाणे जपानमध्ये व्यापारी करण्याच्या अमेरिकेला परवानगी असावी. ही जी कारणं आहेत तर या कारणांमुळेच बघा कानागावा करारामुळे जपानचे अलिप्तचे धोरण जे आहे ते संपुष्टात येऊन तोकुगावा शोगुनशाहीच्या ऱ्हासाला सुरुवात झालेली होती. अमेरिकेप्रमाणेच इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि हॉलंड या देशांनी देखील व्यापारी सवलतीसाठी जपानकडे मागणी केली आणि त्यांच्याशी करार करून जपानने त्यांना व्यापारी सवलती देखील दिल्या. अनेक सवलतींच्या बळावर जपानचे शोषण करण्यासाठी साम्राज्यवादी राष्ट्र पुढे सरसावली. साम्राज्यवादी सत्तांनी आपल्या आधुनिक सामर्थ्याच्या बळावर जपानकडून व्यापारी सवलती मिळवल्या. त्यामुळे जपानला आपला लष्करी दुबळेपणा समजून आला. साम्राज्यवादी सत्तांच्या बरोबर टिकण्यासाठी त्यांनी आपल्या धोरणामध्ये बदल केला. शोगुनांच्या अनिर्बंध सत्तेला शह देणारी मेईजी क्रांती या काळात घडली. ज्या विज्ञान कलांच्या सहाय्याने साम्राज्यवादी राष्ट्रांनी आपल्याला नमवले त्या राष्ट्रातील बदलांचा स्वीकार करून जपानने आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक क्रांतिकारक बदल हे केले होते. आपल्या देशाचं आधुनिकीकरण घडवून आणलं. आधुनिकीकरणाबरोबरच जपानने विस्तारवादी म्हणजे साम्राज्यवादी धोरणाचा स्वीकार केला. जपानसारख्या चिमुकल्या राष्ट्राने आशिया हा आशियातील लोकांसाठी आहे आणि जपान हा जपानी लोकांसाठी आहे अशी घोषणा करून आशियात स्वतःच साम्राज्य विस्ताराची धोरण स्वीकारून चीन व रशियासारख्या बलाढ्य राष्ट्रांचा पराभव केला. जपानने चीनचा बराचसा जो प्रदेश आहे तो प्रदेश बळकावला होता. कोरिया, फोर्मोसावर प्रभुत्व प्रस्थापित केलं. साम्राज्यवादाचा बळी ठरलेला जपान देश स्वतःच आशिया खंडातील एक बलशाही साम्राज्यवादी राष्ट्र म्हणून उदयास आला. त्यानंतर पुढे आता आपण आफ्रिकेतील साम्राज्यवाद पाहूयात. बघा पोर्तुगीज खलाशी बॅर्थोल्यूम डायस हा भारताचा शोध घेण्यासाठी जलमार्गाने निघालेला होता. तो केप ऑफ गुड होप यापर्यंत पोहोचू शकला आणि त्यालाच भारताचा शोध लावता आला नाही. परंतु बघा त्यांच्या सफरीमुळे आफ्रिका खंडाची जी माहिती आहे ती माहिती युरोपियन राष्ट्रांना मिळालेली होती. युरोपियन राष्ट्रांचा गुलामांच्या व्यापारामुळे आफ्रिकेतील किनारी प्रदेशाशी जो संबंध होता तो संबंध आलेला होता. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत आफ्रिकेचा अंतर्गत भाग पाश्चिमात्यांना फारसा देखील माहीत नव्हता. आफ्रिका खंडामध्ये घनदाट जंगल, विस्तीर्ण सरोवर
बारमाही वाहणाऱ्या नद्या, मोठी वाळवंटे मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि त्यामुळेच बघा आफ्रिकेच्या अंतर्गत भागाचा शोध घेण्याचा फारसा प्रयत्न हा झाला नाही. म्हणूनच 18व्या शतकापर्यंत आफ्रिका खंड अज्ञात खंड किंवा काळे खंड म्हणून ओळखला जात होता. 19व्या शतकाच्या मध्यानंतर मात्र युरोपातील धाडसी प्रवासी मंगो पार्क, कॅप्टन स्पेक, सर सॅम्युएल बेकर, डेव्हिड लिंग्विस्टन आणि स्टॅनले इत्यादींनी भगीरथ प्रयत्न देखील केले आणि आफ्रिकेमधील नाईल, नायजर, कांगो, झाबेंजी अशा नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशाची जगाला ओळखच करून दिली. अमेरिकन पत्रकार बघा स्टॅनलेने लिहिलेल्या ग्रंथामुळे युरोपियन लोकांच्या मनामध्ये आफ्रिकेविषयीचं जे आकर्षण होतं ते आकर्षण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं. आफ्रिकेमध्ये वसाहती स्थापन करण्यासाठी योग्य लोकमत युरोपमध्ये तयार झालं आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये आफ्रिकेतील उत्तमोत्तम प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी युरोपीय राष्ट्रसंघामध्ये स्पर्धा सुरू झाली आणि त्यांच्या प्रवास वर्णनामुळे आफ्रिकेतील युरोपीय लोकांची जी जिज्ञासा होती ती जिज्ञासा देखील जागृत झाली. त्यानंतर पुढे आता या आफ्रिकेचं विभाजन व साम्राज्य विस्तार पाहूयात. बघा 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिका खंडात केलेला साम्राज्य विस्तार जगाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. 1870 पर्यंत इंग्लंडने केप कॉलनी, नाताळ, लागोस, गोल्ड कोस्ट, झांबिया, फ्रान्सने अल्जेरिया, फ्रेंच गिनी, आयव्हरी कोस्ट तर पोर्तुगीजांनी मोझांबिक, अंगोला या किनारी प्रदेशामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आफ्रिकेत वसाहती निर्माण करण्याचा पहिला मान जो आहे तो मान बेल्जियमने पटकावलेला आहे. बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्डच्या प्रयत्नातून कांगोच्या खोऱ्यामध्ये बेल्जियमचं जे राज्य आहे ते राज्य निर्माण झालं. बेल्जियम नंतर इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड या राष्ट्रांनी आफ्रिका खंडातील वेगवेगळ्या प्रदेशावर आपलं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यामध्येच आहे बघा बर्लिन परिषद. इसवी सन 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपियन राष्ट्रांची एक परिषद भरली. या परिषदेत परिणामकारक कब्जा हे तत्व संमत झालं. परिषदेने कांगोच्या प्रदेशातील लिओपोल्डची सत्ता मान्य केली व आफ्रिकन प्रदेशाच्या विभाजनाची मार्गदर्शक तत्व देखील घालून दिली. 1914 पर्यंत आफ्रिका खंड युरोपीय राष्ट्रांनी आपापसात वाटून देखील घेतला. आफ्रिकेतील कोणताही प्रदेश युरोपीय राष्ट्रांनी ताब्यात घेतल्यास इतर युरोपीय राष्ट्रांना त्यांची माहिती देण्याचं मान्य केलं. त्यानंतर आहे बघा इंग्लंड. इंग्लंडने आफ्रिकेच्या नायजर नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्या वसाहती या स्थापन केलेल्या होत्या. तसंच बघा केप कॉलनी, सुदान, युगांडा, रोडेशिया, ब्रिटिश पूर्व आफ्रिका, झांबिया, नायजेरिया इत्यादी प्रदेशावर देखील आपलं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलेलं होतं. सुवेझ कालव्याच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून इंग्लंडने इजिप्तचा ताबा देखील घेतला. त्यानंतर डचांनी केप कॉलनी, नाताळ, ऑरेंज फ्री स्टेट, ट्रान्सवाल येथे आपल्या ज्या वसाहती आहेत त्या वसाहती स्थापन केल्या. त्यानंतर फ्रान्सने सेनेगल खोऱ्याच्या वरच्या दिशेने पुढे सरकण्यास सुरुवात केली. फ्रान्सने सहारा वाळवंटाचा प्रदेश, अल्जेरिया, कांगो, मादागास्कर बेट, मोरोक्को या प्रदेशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर जर्मनीनं नैऋत्य आफ्रिका, कॅमेरून, पूर्व आफ्रिका या प्रदेशावर आपल्या वसाहती निर्माण केल्या. स्पेननं रिओ डी ओरा प्रदेशावर व मोरोक्कोच्या उत्तर भागावर गिनी कोस्टमधील काही बेटांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेश, अंगोला प्रांत, मोझांबिक येथे आपले वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर बघा इटली या देशानं इरिट्रिया व सोमालीलँड
हा प्रदेश त्रिपोली व सायरेनिका या प्रदेशावर ताबा मिळवला. इथिओपिया व लायबेरिया वगळता संपूर्ण आफ्रिका खंडावर युरोपियन राष्ट्रांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. युरोपियन राष्ट्रांनी या वसाहतीची सर्व दृष्टीने पिळवणूक केली. त्यामुळे युरोपातील राष्ट्रे श्रीमंत बनली. त्यानंतर पुढे आता आपण या साम्राज्यवादाचे परिणाम काय घडले तर बघा, इतरांच्या प्रदेशावर वर्चस्व निर्माण करण्याची आधुनिक काळातील साम्राज्य लालसा जगाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारी ठरलेली होती. यामधूनच बघा, या साम्राज्यवादाचं इष्ट आणि अनिष्ट असे दोन्ही प्रकारे परिणाम हे घडून आलेले होते. तर आपण सर्वात आधी याचे इष्ट परिणाम काय घडले होते तर ते इष्ट परिणाम बघूयात. त्याच्यामध्ये पहिला आहे भौतिक सुधारणा. बघा, युरोपियनांनी वसाहतींवर आपला अंमल राखण्यासाठी काही सुधारणा देखील केल्या होत्या. सैन्याच्या जलद हालचालीसाठी व अंतर्गत दळणवळणासाठी रस्ते, रेल्वे, पोस्ट, तारयंत्रे, विमाने, कालवे इत्यादी ज्या सोयी आहेत त्या सोयी उपलब्ध केल्या. या भौतिक सुधारणांचा जसा पाश्चात्यांना फायदा झाला तसाच तेथील जनतेला देखील झालेला होता. लोक एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण देखील सुरू झाली. त्यानंतर दुसरा इष्ट परिणाम आहे बघा, शिक्षणाचा प्रसार. साम्राज्यवादी राष्ट्रांनी आपल्या व्यापाराच्या भरभराटीसाठी व धर्मप्रसारासाठी काही ठिकाणी मानवतावादी दृष्टीनं शिक्षणाला चालना दिली. पाश्चात्य राष्ट्रातील शिक्षणाचे वारे वसाहतीत वाहू लागले. आपल्या देशातून वसाहतीतील कारभार चालवण्यासाठी लोकांना आणण्यापेक्षा स्थानिक लोकांनाच शिक्षण देऊन कारकून बनविण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यामधूनच वसाहतीत शिक्षणाचा प्रसार हा होत गेला. त्यानंतर पुढचा परिणाम आहे बघा, वैचारिक परिवर्तन. जगाच्या कानाकोपऱ्यातील विचार एकमेकांना समजू लागले. वसाहतीतील लोक युरोपियनांच्या संपर्कात आल्यानंतर पाश्चात्यांच्या नवीन विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. पाश्चात्य राष्ट्रांनीच नव्या कल्पना, शास्त्र, विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य, कायदा, राज्यपद्धती यांची ओळख लोकांना करून दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद, समाजवाद, साम्यवाद, लोकशाही या प्रगत विचारांची ओळख देखील वसाहतीतील लोकांना झाली. समाजसुधारक, धर्मसुधारक विचारवंत यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा नाहीशा करून पुरोगामी विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढचा इष्ट परिणाम आहे बघा, राष्ट्रीय ऐक्य. साम्राज्यवादी राष्ट्रांनी आपले साम्राज्य प्रस्थापित करताना एकाच देशाचे विखुरलेले विविध प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणले. त्यांच्या एककेंद्री राजवटीमुळे राष्ट्रीय ऐक्य निर्माण होण्यासाठी मदत झाली. साम्राज्यवादापूर्वी वसाहतवादांचे विविध प्रदेश वेगवेगळ्या शासनकर्त्यांच्या वर्चस्वाखाली आलेले होते आणि त्यामुळेच प्रत्येकाची शासन व्यवस्था, कायदा, न्याय यंत्रणा वेगवेगळी असल्यामुळे त्यात विस्कळीतपणा आलेला होता. परंतु साम्राज्यवादी राष्ट्रांनी विखुरलेली राज्य एकाच छत्राखाली आणली. एकच राज्यकारभार, एकच कायदा, एकच न्यायव्यवस्था यामुळे राष्ट्रीय ऐक्य निर्माण झाले. मागासलेल्या वसाहतीचा विकास होण्यास मदत झाली. त्यानंतर पुढचा इष्ट परिणाम आहे नवनेतृत्वाचा उदय. युरोपियन राष्ट्रांनी आशिया, आफ्रिका खंडावर आपलं प्रभुत्व निर्माण केलं. वसाहतीमधील राजसत्ता, सरंजामदार यांचा त्यांनी बिमोड केला आणि एकछत्री अंमल निर्माण केला. पाश्चात्य शिक्षणाने जागृत झालेल्या मध्यम वर्गाचे पाश्चात्यांच्या साम्राज्यवादास विरोध सुरू केला. मध्यम वर्गामधून पुढे आलेल्या लोकांनी नेतृत्व करून स्वतंत्र लढे यशस्वी देखील केले. तर अशा प्रकारचे हे साम्राज्यवादाचे इष्ट परिणाम घडून आलेले होते. त्यानंतर या साम्राज्यवादाचे अनिष्ट परिणाम कोणकोणते होते तर बघा, त्याच्यामध्ये पहिला आहे गुलामांचा व्यापार. साम्राज्यवादी राष्ट्रांनी वसाहतीतील लोकांना अमानुष वागणूक दिली. स्वस्त दरामध्ये मजूर मिळावेत म्हणून गुलामांचा व्यापार सुरू करण्यात आला. त्यानंतर आहे नीतिमूल्यांचा ऱ्हास.
बघा, आपलं राज्य टिकावं यासाठी राज्यकर्त्यांनी फोडा आणि राज्य करा हे धोरण सुरू केलेलं होतं. वसाहतीतील वेगवेगळ्या जमातीमध्ये भांडणं लावून त्यांच्यामध्ये द्वेष भावना निर्माण केली. द्वेष, हिंसा, स्वार्थीपणा, भोगविलासी वृत्ती यामुळे बघा सुखी जीवन जगणाऱ्या वसाहतीत नीतिमूल्यांची पायमल्ली होत राहिली. वसाहतीतील निरनिराळ्या जमातीत भांडणं लावून वातावरण गढूळ देखील बनवलं. त्यानंतरचा परिणाम आहे बघा आर्थिक पिळवणुकीचा. आपल्या कारखानदारीकरिता कच्चा माल मिळवणे व पक्क्या मालाची बाजारपेठ मिळवणे यासाठी युरोपीय राष्ट्रांमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यांनी मागास प्रदेशावर ताबा मिळवून वसाहतींची आर्थिक पिळवणूक केली. एकेकाळी बघा समृद्ध असलेली राष्ट्रे दरिद्री बनली. त्यानंतरचा परिणाम आहे खेड्यांची स्वयंपूर्णता नष्ट झाली. भारतामध्ये इंग्रजांनी स्वीकारलेल्या नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे ग्रामीण जीवनावर वाईट परिणाम झाले. शेतसाऱ्या रोखीच्या स्वरूपात भरण्यासाठी शेतकऱ्याला आपल्या जमिनी गहाण ठेवाव्या लागल्या. त्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाले. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या वस्तूंवर कर आकारला जाऊ लागला. खेड्यांची स्वयंपूर्णता नष्ट झाली. भारतीय उद्योगधंदे बंद पडून कामगार देखील बेकार झाले. त्यानंतर पुढचं आहे बघा मागासलेली राष्ट्र ही परतंत्रात. आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी साम्राज्यवादी राष्ट्रांनी मागासलेल्या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं. तेथील लोकांवर ते आपल्या मर्जीप्रमाणे दडपशाहीचे राज्यकारभार करत असायचे. साम्राज्यवादाने जगातील अनेक राष्ट्र पारतंत्र्यात जखडली गेली. साम्राज्यवादी राष्ट्रांच्या प्रभावाखाली दडपलेल्या राष्ट्रांना मुक्ती मिळवण्यासाठी मोठा संघर्ष देखील करावा लागला. त्यानंतरचा परिणाम आहे बघा शस्त्रास्त्र स्पर्धा. युरोपीय राष्ट्रातील साम्राज्य स्पर्धेमुळे जागतिक राजकारणातील तणाव हा वाढत गेला. प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या धोरणाविषयी साशंक बनले. प्रत्येक राष्ट्र आत्मसंरक्षणासाठी लष्करी तयारी करू लागले. शस्त्रास्त्र निर्मितीत स्पर्धा देखील सुरू झाली. प्रत्येक साम्राज्यवादी राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राकडे संशयाने पाहू लागले. इतरांच्यावर राज्य करण्याची आसुरी महत्वाकांक्षा साम्राज्यवादाने उदयास आली. छोट्या मोठ्या संघर्षामधूनच पुढे उग्र रूप देखील धारण झाले. साम्राज्यवादातूनच पहिल्या महायुद्धाकडे वाटचाल सुरू होऊन जगात 1914 साली पहिल्या महायुद्धाचा भडका हा उडालेला होता. तर अशा प्रकारे आपण साम्राज्यवाद हा घटक अभ्यासलेला आहे. धन्यवाद.